काळ्या रात्री तळपत होत तिच्या रूपाचं ऊन, अशीच देखणी होती एका मुसलमानाची सून. पण त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलवान, म्हणून आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. हिंदू मुसलमान शिवरायाच्या राज्याखाली कधीच नव्हती वान, म्हणून आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. ते राजपण आहे महाराज, स्वीकारावं लागेल ना मग आपलं त्यातलं आपल्याला काहीतरी. मी तर असं म्हणेल तरुणानं चालत राहिलं पाहिजे, चालत मिळावं ही प्रत्येकाची अपेक्षा आहे महाराज. उत्कर्षाच्या दिशेनं धावलं पाहिजे, पण नेमकं आपलं धावणं फक्त पैशाच्या दिशेनं आहे. खरंच सांगतोय, प्रत्येकाला वाटतं सुख मिळावं, पण कळतीकर माझं कीर्तन तुम्हाला पूर्ण नाही समजलं मला माहिती नाही, पण एवढा भ्रम डोक्यातून काढून टाका राजे हो. भरपूर मोठा बंगला, भरपूर मोठी गाडी, भरपूर मानणारी माणसं, भरपूर मोठं पद, या सगळ्या गोष्टी मिळाल्यानंतर माणसाला सुख मिळतं, हा गैरसमज तुमच्या डोक्यातून काढून टाका. हे ज्यांच्याकडे त्यांच्याजवळ जा सुख विचारायला. सुखाय कर्माणि करोति लोको नतय सुखम वान्य दुपारमं वा विंदेत भूयस्ततैव दुःखम यदत्र युक्तम भगवान वदेन्नः. हा विदुराच्या मुखातला श्लोक आहे. मैत्र्यांना विचारलेला प्रश्न आहे श्रीमद भागवतामध्ये. सुख नाही हो मिळत. अरे सुख तुमच्या माझ्या डोक्यात ती व्याख्या ती नाही. आपल्याला वाटतं सुख मिळावं. उत्कर्षाच्या दिशेनं किती धावताय माणसं, किती धावताय. आमचे गुरुजी एक दृष्टांत सांगायचे. म्हणे एका हमालाला नाणं दिलं राजाने चांदीचं, आणि त्या हमालाने ते नाणं घरी आणलं. आता नाणं घरी आणलं, त्याच्या झोपडीत ठेवायला जागा नाही. काय होतं त्याच्या झोपडीत? काही नाही. बहुदिवसाचे जीर्ण मोडके घर, कर करा वाजते फार. जुन्या कुळांच्या भिंती कर कर ही उंदीर करती. ते कन शोधाया फिरती, मग अंती निराश होती. मग सोडून ते जाती त्या सदनाला, प्रभू घात कसा झाला. ठेवायला जागा नव्हती महाराज नाना, इतकी गरिबी होती. पण तो म्हणे कुठं ठेवू रे बाबा, नाण्याला किंमत आहे, कधीतरी उपयोगाला येईल मला ते घर बांधायला. त्यानं राजाच्या राजवाड्याच्या शेजारी एक पडका महाल होता. त्या पडक्या महालात खड्डा खोदला आणि ते नाणं पुरलं. काही दिवसांनी त्याचं लग्न झालं. त्याच्या बायकोला तिच्या वडिलांनी एक चांदीचं नाणं दिलं. ती म्हणे अहो आता लवकर घर बांधा, हे नाणं दिलंय माझ्या बापाने. अगो तुला नाणं दिलंय म्हणजे 2 नाणे झाले आपल्याकडे. 2 म्हणजे तुमच्याकडे आहे? हो माझ्याकडे नाणं आहे. कुठं आहे? मी ते पडक्या वाड्यात पुरून ठेवलंय, मला पाहायचंय ते नाणं घेऊन या. दुपारची वेळ आहे. हा म्हटलं ऊन तापतंय. नाही 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 आताच नाणं आणा. श्री हट्ट येतो. एकदा बाईनं आवाज दिला, संपलं सगळं. पहिल्यांदा करतो माणूस डेअरिंग थोडी, पुढे नाही होत ते. चांगले चांगले गार झाले महाराज. काव कुठे जात आहे? मी कीर्तनाला जातोय. जाऊ नका, वातावरण बिघडलंय. नाही नाही मी जाणार. पाण्याचं वातावरण आहे, जाऊ. नाही नाही मी जाणार. इथं ती बाई थोडीशी भाषा बदलवते. नका न जाऊ. जाऊ दे मग. न लागला की घरी राहतो माणूस. न काय बाईच्या न मध्ये ताकद आहे. खूप आवाज आहे महाराज सध्या महिलांचा. मी एक दिवस बॅग काढली. आम्ही माझ्या बायकोला म्हटलं बॅग काढ, आवर, मला जरा कथेला जायचंय. हो ते म्हणे आवर. काय काय आवरू? काय बॅग आवरू, पोरं आवरू, इन्स्ट्रुमेंट आवरू, घरातलं सामान आवरू, भांडे आवरू, काय आवरू? म्हटलं तोंडावर फक्त, बाकीचं मी आवरतोय. ती आवरायला कोणी तयार नाही आज. आत्ताच पाहायचंय म्हणा नाणं. मी तुम्हाला सांगतोय उत्कर्षाची चिंता. ऐका किती चिंताग्रस्त जीवन आहे उत्कर्षाच्या दिशेने. मी तुम्हाला तुकोबऱ्यांची चिंता सुद्धा सांगणार आहे. ऐका, तुम्ही लक्षपूर्वक ऐकलं तर कळेल. तो दुपारी निघाला, पायात चप्पल नाही, डोक्याला उपरणं नाही, त्या पडक्या वाड्याकडे निघाला. ज्यानं नाणं दिलं होतं त्या महात्म्याने पाहिलं राजाने. कुठं चालला रे म्हणे बाबा हा? भल्या माणसं इकडे कुठं चालला रे? तुमच्याशी काय खोटं बोलू म्हणे. तुम्ही दिलेलं नाणं मी
त्या पडक्या वाड्यात पुरून ठेवलंय, ते नाणं आणायला चाललोय, बायकोला पाहायची इच्छा आहे. वा वा वा, मूर्ख आहे रे तू, लेका खिडकीतून बाहेर डोकावून बघू शकत नाही इतकं ऊन आहे, आणि तू ते नाणं आणायला तिकडे चालला. मी तुला 100 नाणे देतो, ये. तो आत गेला, प्रधानाला सांगितलं नाणे द्यायला. 100 सोन्याचे नाणे त्याच्या पदरात घातले. आभार म्हणून दरवाजापर्यंत हमाल निघाला. त्या हमालाला राजाने विचारलं, का रे बाबा काय करशील आता नाण्यांचं? तो म्हटला, मी यातले 4 नाणे सोनाराकडे नेईल, आणि त्या सोनार दादाकडून आलेल्या पैशातून एक चांगली चप्पल घेईल, एक चांगलं उपरणं घेईल, आणि तसा अनवानी न जाता चप्पल घालून उपरणं बांधून पडक्या वाड्यात चांदीचा नाणं आणायला जाईल. आपल्या चार्जरची पिन लागते ना तुम्हाला, बस मग काम झालं. कारण काही काही लोकांना ते विनोद सांगितल्यावर 10 मिनिटांनी हसतात. शेजारचा हसल्यावर शेजाऱ्याला कळतं, अरे तो विनोद होता. अवघड आहे महाराज. राजा म्हटलं 100 नाण्याने भागलं नाही बोयाचं, 500 नाणे आण. 500 नाणे आणले, याच्या पदरात घातले. आता काय करशील? तो म्हणे, मी काय वेडा आहे का चप्पल घेईल उपरणं घेईल? आता मी माझी स्कॉर्पिओ घेऊनच पडक्या वाड्यात चांदीचा नाणं आणायला जाईल. राजा म्हणे, इकडे रे गाढवा, ये बेस. बुक्का आण, बुक्का. बुक्का लावला त्याला. सांगितलं, तुला राज्य देतो मी, अर्ध राज्य. सिंहासनावर बसवलं, अर्ध राज्य तुला दान करतो, चल आण रे नकाशा. नकाशा आणला. तुझं भागत नाही ना, हे अर्ध राज्य तुला दान करतो, माग. हा नकाशा आहे, माग, तुला काय पाहिजे? तो म्हणे, पडका वाडा येईल तिकडची बाजू द्या बुवा, बाकी काही नको.